बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर इथं घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणानं मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात खडकवासला पुणे येथील तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींपैकी एक आरोपी तरुणीचे वडील हे पुणे शहरात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्यानं या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। मयत विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे वय वर्ष 23 राहणार बयाजीनगर रुई तालुका बारामती जिल्हा पुणे यांना दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते पावणे 8 या वेळेत आपल्या राहत्या घरातील किचन रूम मधून स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकाला साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेनंतर त्यास तातडीनं रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यास मृत घोषित केले। घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये विक्रमनं एका तरुणीमुळे गेल्या 5 वर्षापासून मानसिक छळ, धमक्या व ब्लॅकमेलिंगला सामोरं जावं लागत असल्याचा उल्लेख केलाय। लग्नाचं खोटं आश्वासन देऊन आपला भावनिक व आर्थिक वापर करण्यात आला, तसेच फोटो व चॅटिंगच्या आधारे धमकावण्यात आल्याचंही त्यानं नमूद केलंय। मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार संबंधित तरुणी, तिची बहीण व वडील यांनी विक्रमला पुण्यात बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो व चॅट्स जबरदस्तीनं डिलीट केले, तसेच त्याला गंभीर परिणामांची धमकी दिली होती। विशेष बाब म्हणजे आरोपीच्या तरुणीचे वडील हे पुणे इथं API म्हणून कार्यरत असून त्यांनीही फोनवरून दमदाटी व धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या बाबींची प्रथम दर्शनी माहिती तपासात समोर येते। या संपूर्ण प्रकरणात बारामती पोलीस ठाण्यात सृष्टी विकास मते, श्रुती विकास मते व विकास मते सर्व राहणार खडकवासला पुणे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 108, 351(2), 351(3), 352 व 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी तरुणीचे वडील हे पोलीस अधिकारी असल्याने त्यांना अटक होणार का की कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सुसाईड नोट, मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स व CCTV फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। लग्न करणार होती, त्यांचं 6 वर्षाचं रिलेशन होतं दोघांचं। पोराने माझ्या तिला लग्न करायचं म्हणून सगळं सोनं पैसे नेऊन दिलं 8-10 तोळं। तिच्या बाप वारंवार धमक्या देऊन त्या पोराला माझ्या अटक करायचा म्हणून लेकरू माझं भिवून त्या पोरीला म्हणायचं आपण लग्न करत। ती पोरीला मारली त्यांनी बापानी तिच्या, आणि लेकराला माझ्या इथं येऊन धमकी दिली, म्हणला तुझ्यावर बलात्काराची केस टाकीन मी। लेकरू माझं भिवून भिवून आत्महत्या केली। विकास मतेने माझ्या लेकराचा जीव गमवायला भाग पाडलं। माझ्या लेकराला न्याय मिळाल्याशिवाय मी माझं लेकरू इथनं हलवत नसते। तो असल्यामुळं PSI त्यांनी आतापर्यंत माझ्या लेकरासाठी न्याय मिळण्यासाठी कुठली इथल्या पोलीस स्टेशनच्या लोकांनी बारामतीतल्या घेतली दखल नाही। माझ्या लेकराला न्याय पाहिजे, मला माझ्या लेकराला न्याय पाहिजे। आमचे मित्र कोळपे यांनी काल रात्री 5 वाजता राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण असं होतं की सृष्टी मते हिने आमच्या मित्राला कोळपे यांना तब्बल गेले 5 वर्ष प्रेमाच्या नावाखाली धोका देऊन सतत पैशाची मागणी करून ब्लॅकमेल केलेला आहे व आता काही दिवसापूर्वी त्याच्याकडे जास्त पैशाची मागणी वारंवार होत होती। त्यामुळं आमचा मित्र बबलू कोळपे याने या सगळ्या त्रासाला कंटाळून घरी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। तरी आम्हाला सदर घटनेसाठी न्याय भेटावा व तिचे वडील पुणे येथे API मध्ये साहेब असून ते एक शासनाचा भाग असल्यामुळं आम्हाला प्रशासनाकडून 24 तास होऊन गेले, 1 दिवस उलटून गेला तरी आम्हाला अजून या गोष्टीवर न्याय भेटला नाही। तरी आमची प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की आम्हाला आमच्या भावासाठी, कोळपेसाठी न्याय भेटावं, योग्य ती कारवाई त्या मुलीवर व तिच्या वडिलांवर करण्यात यावी।
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.